नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, 2026 मध्ये RTO AMVI ची पूर्वपरीक्षा होणार आहे. जाहिरात येणार आहे मार्चमध्ये आणि आपली RTO ची पूर्वपरीक्षा जी असेल ती 12 जुलैला असणार आहे. आजपासून जर आपण अभ्यासाची तयारी करत असू तर आपल्याला भरपूर वेळ आहे, परंतु कोणती पुस्तकं पूर्वपरीक्षेला वाचली पाहिजेत याचं चर्चा आज आपण करणार आहोत. कारण की RTO AMVI आता गट क चा भाग आहे आणि गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये सगळा नॉन टेक्निकलचा भाग आहे. मग ज्याच्यामध्ये हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जॉग्राफी असेल, करंट इव्हेंट असेल, जनरल सायन्स असेल, ह्या विषयांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आपल्याला प्रश्न हे 100 आहेत आणि मार्क्ससुद्धा 100 आहेत. त्यामुळं कोणताही घटक सोडून चालणार नाही. जर तुम्हाला मेन्सला क्वालिफाय व्हायचं असेल, तुमची मेन्स ही टेक्निकल आहे जी 300 मार्काची असणार आहे, परंतु तुम्ही टेक्निकली खूप साऊंड आहात. सर, आमचं डिप्लोमा खूप चांगला झालेला आहे, आम्ही इंजिनिअरिंग खूप चांगली केलेली आहे, परंतु मित्रांनो, पूर्वपरीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला GHचा चांगला अभ्यास करता आला पाहिजे. मग आता GHचा अभ्यास करायचा तर आपल्याला प्रिलियम क्वालिफाय करायचं तर कोणती बुक लिस्ट वाचली पाहिजे याच्याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे विषयानुसार. सगळ्यात पहिला मुद्दा मित्रांनो, RTO AMVI च्या पूर्वपरीक्षेसाठी यशाची गुरुकिल्ली नावाचं एक पुस्तक इन्फिनिटी अकॅडमीचं लवकरच बाजारात येणार आहे. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय बघा, आपण जे पूर्वपरीक्षेला जो अभ्यासक्रम आहे, इतिहासाचा सगळा अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, भूगोलाचा केलेला आहे, अर्थव्यवस्थेचा केलेला आहे, राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी आणि पंचायत राजचा केलेला आहे. हे 4 विषय जे असणार आहेत ते मराठी भाषेतून असणार आहेत आणि जनरल सायन्स म्हणजे ज्याला सामान्य विज्ञान म्हणतो तो इंग्रजीत असेल. मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता हे भाग इंग्रजीत असणार आहेत. म्हणजेच काय, जे भाग तुम्ही मराठीत वाचू शकता ते मराठीत आहेत आणि ज्याचा अभ्यास इंग्रजीत करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे ते इंग्रजीमध्ये दिलेले. ही आपली 2026 ची एडिशन आहे. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या आधारावर हे दर्जेदार अभ्यास साहित्य आहे. बदलणाऱ्या परीक्षा पद्धतीनुसार अद्यावत असणारा अभ्यास साहित्य आहे. कारण की 2020 ची परीक्षा वेगळी होती, आता 2026 ची परीक्षा वेगळी आहे. बदलणारी परीक्षा पद्धती त्या आधारावर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं. जर तुम्हाला प्रिलियम पास व्हायचं आहे तर इन्फिनिटी अकॅडमीचं यशाची गुरुकिल्ली हे पुस्तक बाजारात येते. दर्जेदार अभ्यास साहित्य मी खात्रीनं सांगतो. कारण की मराठी इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थव्यवस्था असेल, राज्यशास्त्र असेल, ह्याचा सगळा कंटेंट मी स्वतः तयार केलेला आहे आणि आपण त्या परीक्षेनुसार ते अभ्यास साहित्य ते असणार आहे. हे पुस्तक नक्की परचेस करा. प्रिलियमचं एक पुस्तक जवळपास 800 ते 900 पानाचं पुस्तक आहे. एकाच पुस्तकामध्ये सगळ्या प्रिलियमचा अभ्यास कव्हर होतोय. हे एक पुस्तक. आता विषयानुसार तुम्हाला मी माहिती सांगतो, पण तत्पूर्वी आपली RTO AMVI ची बॅच सुरू होती जी 12 जुलैला टार्गेट आहे. 12 जुलै, ज्याची जाहिरात मार्चमध्ये येणार आहे. तुम्ही त्याचं ॲडमिशन घेऊ शकता. पुढं पहा, आता अभ्यासक्रम काय आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे. मग अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आहे, शासकीय अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी, राज्यशास्त्र ज्याला आपण पॉलिटी प्लस पंचायत राज, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. हे आपल्याला 8 घटक आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन आपण म्हणलं मी मगाशी सांगितलं 100 आहेत. आता विषयानुसार पुस्तकं बघू. पहिला मुद्दा तो म्हणजे आपण म्हणतो की कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे. एक, इन्फिनिटी अकॅडमीच्या जर तुम्ही बॅचला प्रवेश घेतला तर तुम्हाला PDF फॉर्ममध्ये काय मिळतात, आपल्या नोट्स मिळतात. तुम्ही आपलं पुस्तक परचेस करू शकता. दुसरं पुस्तक आहे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला गट क चा जो पेपर आहे याच्यात आधुनिक भारताचा इतिहास आहे. आधुनिक भारत याच्यासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक चांगलं आहे. आणि तिसरं पुस्तक आहे गाटाळ सरांचं पुस्तक, जे महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर आहे. म्हणजे एका बाजूला आधुनिक भारताचा इतिहास आहे, विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ म्हणजे मॉडर्न इंडिया, स्वातंत्र्याची चळवळ आणि महाराष्ट्रातल्या चळवळी तर आहेतच आहेत, आणि त्याचबरोबर समाज सुधारकांचा अभ्यास आपण वर्गात 2 पद्धतीने करतो. एक व्यक्ती म्हणून, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, आगरकर असतील, रानडे असतील, सावित्रीबाई फुले असतील, रमाबाई रानडे असतील, व्यक्ती म्हणून आपण सगळा अभ्यास करतो. आणि दुसऱ्या बाजूला संस्थान म्हणून अभ्यास करावा लागतो, जसं सत्यशोधक समाज आहे, आर्य समाज आहे, प्रार्थना समाज आहे. याच्यासाठी ही 2 पुस्तकं काय आहेत, महत्वाची आहेत, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते म्हणजे इतिहासाच्या बाबतीत. पुढे बघा, आपण म्हणतो की भूगोल, बरोबर. भूगोलाचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर एक
तुम्ही इन्फिनिटीच्या नोट्स घेतले पाहिजेत. आणि दुसरं सौदी सरांचं पुस्तक आहे. सौदी सरांचं पुस्तक जो महाराष्ट्राचा भूगोल आहे तो व्यवस्थित वाचला पाहिजे, बरोबर. आणि त्याचबरोबर अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे भूगोल आणि पर्यावरण, तो पुस्तक आहे. परंतु माझं तुम्हाला सांगणं असेल की सौदी सरांचं जे पुस्तक आहे PSI STI असिस्टंट वगैरे त्या परीक्षेसाठी महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही वाचलं पाहिजे. त्याचबरोबर आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, पाठ्यपुस्तकं व्यवस्थित केली पाहिजेत. इतिहासासाठी 8वीचं पाठ्यपुस्तक चांगलं केलं पाहिजे, 11वीचं पाठ्यपुस्तक चांगलं केलं पाहिजे. भूगोलासाठी बेसिक आपण म्हणतो की 8वी 9वी 10वीचा भूगोल व्यवस्थित अभ्यासला पाहिजे. सायन्सचं सुद्धा 8वी 9वी 10वीची पुस्तकं तुम्ही व्यवस्थित वाचली पाहिजेत. कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना पाठ्यपुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करा, बरोबर. मी इतिहासाबद्दल सांगितलं, मी भूगोलाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. पुढं आहे ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था, इकॉनॉमीवर जवळपास 15 प्रश्न विचारले जातात. इन्फिनिटीच्या क्लास नोट्स करा. दुसरं रंजन कोळंबेंचं पुस्तक आहे आणि तिसरं किरण देसलेंचं पुस्तक आहे. आता हे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. मी तुम्हाला वैयक्तिक सांगायचं झालं, दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. म्हणजे किरण देसले सरांचं पण पुस्तक चांगलं आहे, रंजन कोळंबे सरांचं सुद्धा पुस्तक चांगलं आहे. पण मला वैयक्तिक विचारलं तर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक व्यवस्थित करा, कारण की दोन्ही पुस्तकं वाचायची आवश्यकता नाही. एकच पुस्तक व्यवस्थित जर केलं रंजन कोळंबे सरांचं तर तुम्हाला त्यामध्ये मार्क मिळू शकतात. अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला संकल्पना व्यवस्थित समजून घेणं गरजेचं असतं. त्या जर संकल्पना व्यवस्थित समजल्या तर तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळतील. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक खूप चांगलं आहे. पुढं चालू घडामोडी. चालू घडामोडी हे हक्कानं काय करणारं मार्क देणारा घटक आहे. बऱ्याच वेळेस लोक काय करतात, चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना इयरबुक जे बाजारात येतं तेच घेतात आणि ते वाचतात. त्यांना वाटतं की इयरबुक वाचलं म्हणजे माझा सगळा अभ्यास झाला. परंतु इयरबुक वाचल्यामुळं तुमचं मनाचं समाधान होतं पण मार्क मिळत नाहीत. त्यासाठी तुम्हाला मंथली मॅगझिन म्हणजे 3 गोष्टी आहेत मी ज्या नेहमी म्हणतो. तुम्ही रोजचा न्यूजपेपर वाचला पाहिजे, एक मंथली मॅगझिन वाचलं पाहिजे. मंथली मॅगझिन कोणतं? हे परिक्रमा नावाचं मॅगझिन आहे. हे तुम्ही दर महिन्याला वाचलं पाहिजे. रोजचा पेपर वाचला, महिन्याचं मॅगझिन वाचलं म्हणजे महिन्याची रिव्हिजन तिचं झाली. आणि परीक्षेच्या आधी तुम्ही हे इयरबुक वाचलं पाहिजे. परीक्षेच्या आधी इयरबुक म्हणजे न्यूजपेपर, मंथली मॅगझिन आणि परीक्षेच्या आधी 1.5-2 महिने तुम्ही इयरबुक व्यवस्थित केलं म्हणजे तिथं तुमची रिव्हिजन होईल. इयरबुक हे तुमचा अभ्यासाचा भाग नसावा तर तो तुमच्या करंटच्या रिव्हिजनचा भाग असावा, तर तुम्हाला त्यामध्ये हमखास मार्क मिळतील. या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. पुढे बघा, राज्यशास्त्र यामध्ये इन्फिनिटीच्या क्लास नोट्स आहेत. रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे आणि एम लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की एम लक्ष्मीकांत सरांचं इंडियन पॉलिटी नावाचं पुस्तक आहे, जे इंग्रजीमध्ये सुद्धा आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे. तेच व्यवस्थित करा. एम लक्ष्मीकांत व्यवस्थित करा. ते जर व्यवस्थित केलं तर मार्क कुठेही जाणार नाहीत. एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. पुढं सामान्य विज्ञानासाठी इन्फिनिटीच्या क्लास नोट्स आहेत आणि सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे. बघा, सचिन भस्के सरांचं पुस्तक वैशिष्ट्य काय आहे की ते मराठीत सुद्धा आहे, ते इंग्रजीत सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल की नाही सर आम्हाला इंग्रजीत हवंय, तर त्यांचं हे इंग्रजीत पुस्तक आहे. बघा, हे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्रिलियमसाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपल्या RTO AMVIच्या परीक्षेला सुद्धा हे कामाला येईल. पुढं अंकगणितासाठी आपण पाहतो इंग्रजीतून जे अभ्यास करतायत त्यांच्यासाठी RS अग्रवालचं व्यवस्थित पुस्तक करा. इंग्रजीतून जर तुम्ही करताय तर RS अग्रवालचं पुस्तक चांगलं आहे. बघा, आणि रिझनिंगसाठी जर विचाराल तर अरिहंतचं पुस्तक आहे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंगच्या संदर्भात. जर इंग्रजीत करताय तर गणित RS अग्रवाल, रिझनिंगसाठी अरिहंतचं पुस्तक. आणि मराठीतून जर अभ्यास करायचा आहे तर सचिन ढवळे सरांचं बुद्धिमत्तेचं सुद्धा पुस्तक आहे आणि गणिताचं सुद्धा पुस्तक आहे. हे तुम्ही व्यवस्थित करू शकता, बरोबर. तुमच्या बाजूनं जे मी तुम्हाला म्हणतोय की तो अभ्यास झाला पाहिजे, वाचन जास्त झालं पाहिजे. जितकं लवकर वाचून होईल तेवढ्या गोष्टी सोप्या होत जातील. आपल्याकडे मी जसं सांगितलं की RTO मेन्सचं एक्झामिनसाठी सुद्धा पुस्तक आहे आणि प्रिलियमसाठी सुद्धा पुस्तक आहे. आपली RTOच्या संदर्भातली बॅच लवकरात लवकर सुरू होणार आहे. नक्की ॲडमिशन करा, कारण की आपण स्पर्धा परीक्षेच्या केंद्रीय अभ्यास करत असतो. परीक्षेला कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आणि आपण कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे हा आपला उद्देश असतो. आजच्या सेशनमध्ये मी महत्त्वाची पुस्तकं तुम्हाला सांगितलेली आहेत. याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तो सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल, लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थांबतो. धन्यवाद.